काय काय आणायचं सगळं लक्षात आहे ना? चक्का घेऊन ये, हा ताजा घेऊन ये. जावई बापूसाठी श्रीखंड करायचंय. आणि हा गाजर घेऊन ये, मस्त लाल लाल. हा, ते सगळे फ्रेश असले पाहिजेत, त्याच्यावर काळे डाग नसले पाहिजेत. त्याच्यावर काळे डाग असले तर तुम्ही आणि मी आहे. काय मामी, अहो, चारदा सांगितलं आता. येऊ का? नाही नाही थांब थांब. त्याच्याबरोबर पाव किलो काजू, पाव किलो बदाम घेऊन ये. बदाम? अरे आत्ता आणले ना 4 दिवस संपले. हो पण आता जावई बापू येत आहेत ना, त्यांच्यासाठी श्रीखंड करायचंय, गाजरचा हलवा करायचा, लागणारच ना. तुम्ही थांबा हो जरा, तुझा घेऊन ये. जावई बापू पहिल्यांदा येत नाही सासूरवाडीला. 7 दिवसासाठी गेले होते फक्त मुंबईत. हो पण आता येत आहेत ना. 7 दिवसानंतर आल्यानंतर त्यांना असं नको वाटायला की सासरच्या लोकांनी माझ्यासाठी काही केलंच नाही. त्यांना असं जाणवायला पाहिजे की सगळेजण आपली आतुरतेने वाट बघतायत. कोण वाट बघतोय? नाही, मी नाही. खबरे ओ तुम्ही वाट बघत नाहीत ना, गप्प बसा मग. मी वाट बघते. तू जा रे. आणि येताना आता सगळं अर्धा अर्धा किलो आण. अर्धा किलो बदाम, अर्धा किलो काजू, अर्धा किलो मनुका, अर्धा किलो पिस्ता. जा. काय जावई बापू जणी भांग वाटून जा लवकर कामं काय. तुमच्याकडे बघते मी नंतर. थांबा. बघायचं म्हणजे भिडेल सुखाशी टाका, जय जय गंडावरे बाबा. तू अजून भाजी चिरतेस? अगं आई चिरते ग, एक कामाचा फोन आला होता. अगं पण मग त्यांना सांगायचं ना की जावई बापू घरी येणार आहेत, मग नंतर करते म्हणून. हा आणि बारीक चिरा भाजी, नाही तर उगा जावई बापू तक्रार करते. आई तू अति करतेस हा. मला लग्नाला बघायला आले होते तेव्हा पण एवढी तयारी करून घेतली नव्हतीस माझ्याकडनं. तेव्हा केली नाहीस ना काम, म्हणून आता तुला सांगते ती करायला. भिडेल सुखाशी. ए बाय द वे कधी येणार आहे जेबी? कुणाल ना येईलच आता इतक्यात. ए आई कुणाल आला बघ. जावई बापू आले? हो. अगं बाई, गंडावरी बाबांची पूजा नंतर करते. अहो अहो लवकर या, जावई बापू आले. हो आला आला आला. हा, या 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 जावई बापू या. मी अरे अगं हा पम्या. अय्या पम्या आहे का? मला वाटलं कुणालाच आहे. मुक्त तुलाही वाटलं ना? मला पण सेम वाटलं यार. तुम्ही हसू नका दोघी. एक तर माझी तयारी झाली नाहीये आणि मला खरंच वाटलं जावई बापू आले म्हणून. ए पम्या, तू तरी सगळं सामान काढ आणि ऐक जरा माझं ना, ऐक कळलं? ह्या दोन्ही पोरी माझ्या काय कामाच्या नाहीये. ए काय गाई, एवढी सगळी कामं करून पण कामाचं नाही असं काय म्हणतेस? नाही नाही नाही, तिला ना जेबीच्या स्वागताची भयंकर घाई झालीये म्हणून असं बोलते आपल्याशी. तसंही आपल्या एवढ्या स्वागताची कधी तयारी केलीये तिने? तुमच्या स्वागताचं नंतर बघू, आधी जा आवरून घ्या. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.